आपण ऐकत आहात लिसन टू री. क. इसवी सन 1920 ते 1947. क. सशस्त्र क्रांतिकारी चळवळी. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक दैदिप्यमान पर्व म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ. या क्रांतिकारकांच्या असीम त्यागानं व बलिदानानं अनेक महाराष्ट्रीयांना आणि भारतीय जनतेला प्रेरणा देऊन कार्यप्रवृत्त केले. यामुळे या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीला भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या नेतृत्वाखाली उठाव हा विशेष उल्लेखनीय आहे. हा उठाव ब्रिटिशांनी सहजपणे चिरडून टाकला, परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र व्यक्तिनिष्ठ उठावांची जागा संघटित क्रांतिकारी चळवळीनं घेतली. ही चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत या ना त्या रूपाने अखंड चालू राहिली. ती कधी मंदावली, कधी काही काळ दडपली गेली, परंतु पूर्णपणे थांबली नाही. उलट ती स्वातंत्र्य आंदोलनाची व प्रखर राष्ट्रवादाची एक अविभाज्य अंग बनली. प्रखर राष्ट्रवादाची ती एक प्रत्यक्ष उर्मी होती. शोषक साम्राज्यवादी ब्रिटिश राजसत्तेच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका करण्याचे हे कार्य विविध राष्ट्रभक्तांनी आपापल्या कुवतीप्रमाणे व वैचारिक धोरणाप्रमाणे केले. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीचे श्रेय प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या क्रांतिकारकांना निश्चितच आहे. क्रांतिकारकांची विचारसरणी. अन्यायी ब्रिटिश सरकारचे हृदय परिवर्तन, अर्ज, विनंत्या, शिष्टमंडळे व निदर्शनाने होणार नाही असा क्रांतिवादी तरुणांचा दृष्टिकोन होता. हे सर्व तरुण प्रखर क्रांतिकारी होते. देशासाठी प्राणत्याग करण्याची त्यांची तयारी होती. ब्रिटिशांनी शस्त्राच्या धाकानं चालवलेल्या कारभारास शस्त्रानेच जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती. क्रांतिकारकांचा कार्यक्रम. ब्रिटिशांच्या जुलमी दडपशाही विरुद्ध मवाळ मतवादी धोरण प्रभावहीन ठरल्यानंतर जहालवादी विचारसरणी प्रभावी ठरली. प्रखर क्रांतिकारी तरुणांनी स्वतःचा आपला मार्ग शोधला. ब्रिटिशांची परकीय सत्ता घालवून देण्यासाठी त्यांनी वैयक्तिकरित्या आणि संघटितपणे क्रांतिकारी चळवळींचा मार्ग अवलंबला. युगांतर या बंगाली साप्ताहिकातील 22 एप्रिल 1906च्या अंकात क्रांतिकारकांसाठी अरविंद घोष यांचे बंधू बादिंद्र घोष यांनी तपशीलवार कार्यक्रम सुचवला होता. तोच महाराष्ट्र व पंजाबमधील क्रांतिकारकांचा कार्यक्रम होता. 1. ब्रिटिश राजवटीविषयी लोकात द्वेषाची भावना निर्माण करणे. 2. तरुणांना शिस्त व शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणे. 3. शस्त्रे शक्यतो देशातच गुप्तपणे तयार करणे किंवा गरज पडल्यास परदेशातून प्राप्त करणे. 4. या कार्यक्रमासाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून व लुटमार करून मिळवणे. 5. देशभक्तीपर गीते आणि भारतीय इतिहासातील शूर वीर नायकांच्या उज्ज्वल पराक्रमांची माहिती सांगून देशभक्तीपर गीते आणि भारतीय इतिहासातील शूरवीर नायकांच्या उज्ज्वल पराक्रमाची माहिती सांगून जनतेत स्वाभिमान निर्माण करणे व त्यायोगे देशासाठी बलिदान करणारी पिढी तयार करणे. क्रांतिकारकांचा गुप्त व धडक कार्यक्रम होता. त्यानुसार ब्रिटिशांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी ब्रिटिश अधिकारी यांना लक्ष्य करून त्यांना ठार मारणे, बॉम्ब फेकणे, शस्त्रास्त्रे मिळवणे, सरकारी खजिना लुटणे, सैन्यात भेदनीतीचा वापर करून सशस्त्र क्रांतीसाठी त्यांना तयार करणे, गनिमी काव्याने लढा देऊन संघटितपणे सर्व देशभर ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव घडवून आणणे, रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करणे, तारायंत्रे मोडून टाकणे, ब्रिटिशांची प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत करणे इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ. क्रांतिकारी चळवळीची खरी सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी महाराष्ट्रात केली. यानंतर इंग्रजांच्या जुलमी धोरणांमुळे इसवी सन 1896 नंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र क्रांतीकडे वळू लागले. चाफेकर बंधूंचे बलिदान. दामोदरपंत चाफेकर, त्यांचे बंधू बाळकृष्ण व वासुदेव यांनी 22 जून 1897 मध्यरात्री गणेश खिंडीत पुण्याचे कमिशनर रँड, लेफ्टनंट आर्यस्ट हे गव्हर्नरकडील मेजवानी अटपून घोडागाडीतून
शहरात येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. रँडचा काही दिवसांनी मृत्यू झाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खुनाचा तपास लावून दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा दिली. दुसरे बंधू बाळकृष्णपंत चाफेकर यांनाही पकडले व फाशी दिली. द्रविड बंधूंच्या विश्वासघातामुळे आपले दोन्ही भाऊ फाशी गेले म्हणून वासुदेव चाफेकर यांनी द्रविड बंधूंना ठार केले. त्यांच्या खुनाच्या आरोपात वासुदेव चाफेकरांनाही फाशी झाली. कोल्हापूरचा शिवाजी क्लब. महाराष्ट्रात यावेळी अनेक गुप्त संघटना कार्यरत होत्या. त्यामुळे वर्धा व नागपूर येथे आर्य बांधव समाज, पुण्यातला चाफेकर क्लब तसेच कोल्हापूर येथे शिवाजी क्लब निर्माण झाला होता. या क्लबच्या सभासदांनी चाफेकर बंधूंना कैद करण्यात आल्यानंतर युरोपियनांचे खून करणे चांगले, चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे. युरोपियनचे खून करणे चांगले, चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे असा प्रचार सुरू केला. यावेळी या क्लबचे सुमारे 100 सदस्य होते. त्यामध्ये पाठारे, कायस्थ प्रभू व मराठा तसेच अन्य ब्राह्मणेतरही होते. इतकेच नव्हे तर राजश्री शाहू महाराजांचे अनेक स्नेही अधिकारी देखील या क्लबचे आधारस्तंभ होते. वासुदेव चाफेकर यांना पकडल्यानंतर 19 फेब्रुवारी 1899 रोजी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळावर एक पत्रक लटकवलेले आढळले. त्यात म्हटले होते, तरुणांनो जागे व्हा, तुम्ही शस्त्रे हातात घ्या आणि ज्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्या विरुद्ध ती वापरा. बीडचा उठाव. इसवी सन 1899ला बीड इथे झालेल्या उठावाचे नेतृत्व सदाशिव नीलकंठ जोशी यांनी केले. या काळात त्यांनी स्वतः विविध नावं स्वीकारून हा उठाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या विरुद्ध या उठावाला लागणारा पैसा उभा करण्यासाठी फ्रान्स व रशियाला आपले लोक पाठवण्याची तयारीही त्यांनी केली. त्या संदर्भात गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. इतिहास संशोधक य. दी. फडके यांच्या मते कोल्हापूरच्या शिवाजी क्लबशी या जोशींचे संबंध असावेत. मात्र उठाव फसल्यावर सदाशिव जोशी हे जे भूमिगत झाले ते कायमचेच. गुप्त संघटनांची निर्मिती. इसवी सन 1920 पूर्वी महाराष्ट्रात क्रांतिकारकांचे आश्रयस्थान लोकमान्य टिळक होते. त्यामुळे लोकमान्य टिळकवादी गुप्त संघटना मंडळे महाराष्ट्रभर स्थापन होती. वर्धा आणि नागपूर येथे आर्य बांधव समाज निर्माण झाला होता. त्याचे काम श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर इत्यादी पाहत होते. यवतमाळच्या गुप्त संघटनेत डॉक्टर सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजणे, टोंगे यांचा समावेश होता. अमरावतीमधील गुप्त संघटनेला दादासाहेब खापर्डेंचा आधार होता. हैदराबाद येथेही नरहरपंत घारपुरे, बोरा मणिकर, सातवयकर काम करत असत. इसवी सन 1904ला बेळगाव येथेही गंगाधर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली गुप्त संघटना स्थापन झाली होती. महाराष्ट्रीयन क्रांतिकारकावर वि. दा. सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर आणि इटलीच्या मॅझिनीचे चरित्र या ग्रंथांचा प्रभाव होता. बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण. चिमुकल्या जपानने युरोपियन राष्ट्रांच्या बरोबर स्पर्धा करून स्वतःचे सामर्थ्य 1904-05 मध्ये बलाढ्य रशियाला पराभूत करून दाखवले होते. त्यामुळे भारतीय क्रांतिकारकांना जपानचे विशेष आकर्षण होते. आगपेटा तयार करण्याचे तंत्रज्ञान किंवा साबण बनवण्याचा कारखाना उभा करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान मिळवण्यासाठी भारतीय तरुण जपानला जात असत. मात्र येताना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन येत असत. महाराष्ट्रातील कोल्हापूरचे के.डी. कुलकर्णी केडबा जपानला गेले होते, परंतु त्यांना 1919ला पोलिसांनी पकडून 7 वर्षाची शिक्षा दिली. त्यानंतर सोलापूरचे गोविंद नारायण पोद्दार जपानला जाऊन आले. ते बॉम्ब तयार करण्यास शिकले. त्यांनी माहीम येथे कारखाना घातला होता. त्यांनी अनेक गुप्त संघटनांच्या सदस्यांना बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञानही शिकवले होते. नेपाळशी संबंध. लोकमान्य टिळकांच्या अनुमतीने नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर, कृष्णाजी प्रभाकर हे इसवी सन 1902 ते 1904 या कालावधीमध्ये नेपाळला वास्तव्य करून होते. तेथे त्यांनी
शिवाजी क्लबचे कार्यकर्ते हनुमंतराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा सुगावा ब्रिटिश अधिकाऱ्यांना लागला. त्यांनी नेपाळच्या राज्यकर्त्यांवर दडपण आणले. त्यावेळी कृष्णाजी प्रभाकर असल्या प्रकरणात भाग घेणारा माणूस नाही याचा आम्हाला विश्वास आहे, असा नेपाळच्या पंतप्रधानांनी निर्वाळा दिला. त्यामुळे खाडिलकर या प्रकरणातून वाचले. बडोदा संस्थान. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे सशस्त्र क्रांतीच्या साहसी उद्योगात प्रत्यक्ष भाग घेण्याचा धोका पत्करत नसत. असला प्रयत्न करणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत. त्यामुळेच इसवी सन 1895 साली राजप्रतिनिधी कर्नल बिल्डफ याने सरकारला कळवले की त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये राजनिष्ठेचा अभाव जाणवतो. सयाजीराव काँग्रेसला मदत करतात आणि पुण्याच्या राजद्रोही ब्राह्मणांनी बडोद्याच्या इंग्रज राजवटीस विरोध करणाऱ्यांच्या अड्ड्यात रूपांतर केले आहे. 1905 मध्ये केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष व देवधर यांनी चांदोड स्टेशनजवळ गंगानाथ भारतीय विद्यालय स्थापन केले. परंतु विद्यार्थी व शिक्षक राजद्रोहात्मक कृत्य करत असल्याचा संशय बडोद्याच्या राजप्रतिनिधीने दिवाणाकडे जाब मागितला. त्यामुळे इसवी सन 1908 साली ते विद्यालय बंद करावे लागले. 1905 मध्ये केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष, देवधर यांनी चांदोड स्टेशनजवळ गंगानाथ भारतीय विद्यालय स्थापन केले. परंतु विद्यार्थी व शिक्षक राजद्रोहात्मक कृत्य करत असल्याचा संशय आल्याने बडोद्याच्या राजप्रतिनिधीने दिवाणाकडे जाब मागितला. त्यामुळे इसवी सन 1908 साली ते विद्यालय बंद करावे लागले. डॉक्टर सिद्धनाथ काणे हे यवतमाळच्या टिळकवादी गुप्त मंडळातील सभासद होते. ते कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांचा संबंध बारिंद्र घोषांच्या गुप्त संघटनेशी आला. नरहर विठ्ठल भावे व नागपूरचे आबाजी पातुरकर यांच्या साह्याने डॉक्टर कानांनी फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगरहून 8 पिस्तुले, 1 बंदूक व बॉम्ब बनवण्याचे साहित्य घेऊन ते यवतमाळला आणले होते. पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट. सेनापती पांडुरंग महादेव बापट हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर गावचे. त्यांनी BA ची पदवी संपादन केल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेऊन ते 1904 मध्ये लंडनला गेले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी माझ्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी मी आजपासून आजीवन काया वाचा मनाने झटेन आणि तिची हाक येताच तिच्या सेवेसाठी धावत जाईन. या कामी मला देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून ह्याच भारत खंडात जन्म घेईन व अपुरे राहिलेले काम करून दाखवीन, अशी शपथ त्यांनी घेतली होती. इंग्लंडच्या वास्तव्यात क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसचे ते सदस्य बनले. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीनं सेनापती बापट बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यासाठी पॅरिसला गेले व बॉम्ब तयार करण्याचे ज्ञान आत्मसात केले. त्यासंबंधीची पुस्तिका त्यांनी भारतात पाठवली. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ब्रिटिश सत्तेवर टीका करणारा निबंध वाचला. त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. लोकमान्य टिळकांच्या विनंतीवरून श्यामजी कृष्ण वर्मांनी बापटांना 2000 रुपये दिले. शिवाय भारत भवन, इंडिया हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली. सेनापती बापट भारतात बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान घेऊन परतले. ही बातमी सरकारला मिळाल्याने बापट काही काळ भूमिगत राहिले, परंतु सरकारने त्यांना कैद केले. काही दिवसांनी त्यांना मुक्त करण्यात आले. इसवी सन 1914 नंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला आणि ते विधायक कार्याकडे वळले. स्वातंत्र्यवीर सावरकर व अभिनव भारत संघटना. महाराष्ट्रीयनच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रांतिकारकांमध्ये बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचे कार्य महान व उल्लेखनीय आहे. ते एक क्रांतिकारी विचारवंत, प्रतिभावान कवी, लेखक, असामान्य नेते व संघटक होते. शालेय शिक्षण घेत असताना दामोदर चाफेकरांना झालेल्या फाशीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. तसेच मॅझिनी या इटालियन देशभक्ताचाही प्रभाव होता. विद्यार्थी दशेत असतानाच सावरकरांनी मित्रमेळा ही संस्था स्थापन केली. तर इसवी सन 1904 मध्ये वडील बंधू गणेश
उर्फ बाबाराव सावरकर यांच्या सहकार्याने अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. अभिनव भारत संघटनेची उद्दिष्टे: परदेशामध्ये शस्त्र खरेदी करून ती गुप्तपणे भारतात पाठवणे, भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाद्वारे लोकमत तयार करणे, शक्य त्या ठिकाणी गनिमी काव्याने लढा चालवणे, 5 उठावासाठी योग्य संधी शोधणे. जुलै 1906 रोजी सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिवाजी शिष्यवृत्ती मिळवली आणि ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी मॅझिनीच्या चरित्राचे भाषांतर केले. तसेच इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर श्यामजी वर्माच्या इंडिया हाऊसमध्ये गुप्तपणे बॉम्ब बनवण्याचे कामही चालू केले होते आणि काही पिस्तुले विकत घेऊन भारतात गुप्तपणे पाठवणे देखील सुरू केले होते. इसवी सन 1910 जानेवारीमध्ये ते पॅरिसला गेले. ब्रिटिश सरकारने त्यांना फरारी घोषित केले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व पकड वॉरंट निघाले. पॅरिसमधून ते लंडनला आले. त्यावेळी त्यांना व्हिक्टोरिया स्टेशनवर पकडण्यात आले. भारतात आणण्यासाठी मोरिया बोटीवर त्यांना पाठवण्यात आले. जर दा सावरकरांनी बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न केला तर फ्रान्स सरकारने आपणास मदत करावी अशी ब्रिटिश सरकारने पूर्वसूचना दिलेली होती. स्वातंत्र्यवीर दा सावरकरांनी शौचाला जाण्याच्या निमित्ताने शौचालयातील पोर्ट होलमधून उडी घेतली 8 जुलै 1910. परंतु थोड्याच वेळात फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. सावरकरांना नाशिक येथे आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. सावरकरांना 25 वर्ष जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांची सर्व संपत्ती जप्त केली होती. जॅक्सनच्या खुनाला सहाय्य केल्याप्रकरणी 30 जानेवारी 1911 रोजी सावरकरांना दुसऱ्यांदा 25 वर्षांची जन्मठेप ठोठावली. बाबाराव सावरकर व अभिनव भारत. बॅरिस्टर दा सावरकर इंग्लंडला असताना त्यांचे थोरले बंधू गणेश सावरकर उर्फ बाबाराव सावरकर अभिनव भारतचे काम पाहत होते. पोलीस उपनिरीक्षक महम्मद हुसेनशी बाबारावांचा संघर्ष झाला. त्यामध्ये त्यांना 1 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या विविध शाखांना भेटी देऊन त्यामध्ये सुसूत्रता आणली. या शाखेतील सदस्यांना दांडपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई या लष्करी सेवानिवृत्त व्यक्तीची निवड करण्यात आली. तर बाबाराव लष्करी शिक्षण संघटनेच्या सदस्यांना शस्त्रास्त्रे देण्यासाठी ती गोळा करण्याच्या कामामध्ये गुंतले होते. त्यासाठी त्यांनी कलकत्त्याच्या त्र्यंबक चक्रवर्ती या व्यापाऱ्याकडून बंदुका, रायफली, दारुगोळा इत्यादी साहित्य मिळवले. कोठुरे येथील बर्वेंचा वाडा हे अभिनव भारतचे शस्त्रागारच होते. दुर्दैवाने अभिनव भारतमधील एका फितूर क्रांतिकारकामुळे बाबाराव सावरकरांना अटक झाली. त्यांच्या घराची झडती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घेतली. त्यावेळी आक्षेपार्ह कागदपत्रे त्यांच्या हाती लागली. खटला सुरू होऊन बाबारावांना 1909 साली काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. अनंत कान्हेरे. सत्र न्यायालयाने बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याची बातमी कळताच अनंत कान्हेरे हे अत्यंत संतप्त बनले. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला. त्यान्वये 21 डिसेंबर 1909 किर्लोस्कर नाटक मंडळीने खास जॅक्सन या अधिकाऱ्यासाठी देवल नाट्य कंपनीमार्फत शारदा नाटकाचा कार्यक्रम विजयानंद थिएटर नाशिक येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमास जॅक्सन साहेब आलेले असताना अनंत कान्हेरे त्याच्या छातीत गोळ्या झाडून त्याचा खून केला. कान्हेरेला पकडण्यात आलं. त्यांची तपासणी घेण्यात आली. त्यावेळी एक ब्राउनिंग पिस्तूल, एक रिव्हॉल्वर व खुनाचा बदला खुनाने या शीर्षकाचे एक निवेदन प्राप्त झाले. खटला सुरू झाल्यानंतर त्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या घटनेनंतर ब्रिटिश सरकार अधिक सावध होऊन त्यांचे झडती सत्र सुरू झाले. गणू वैद्य या क्रांतिकारकास पकडण्यात आले. त्याने क्रांतिकारकांच्या संदर्भातील माहिती
पोलिसांना दिली. त्यामुळे अनेकांना अटक करण्यात आली. अभिनव भारतच्या पेण शाखेवर व कोठूरच्या बर्वेवाड्यावर धाड पडली. येथून पोलिसांना 15 बंदुका, पिस्तुलं, तलवारी वगैरे बरेच साहित्य सापडलं. महाडच्या शाखेवर धाड घालून पोलिसांनी दीक्षित, पानवलकर यांना पकडलं. पुण्याच्या शाखेवर धाड घालून तेथील शाखेचे सूत्रधार ब्रह्मगिरी बुवा यांना पकडण्यात आलं. त्यांना 15 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. नाशिक, कोल्हापूर, औंध, पंढरपूर येथील क्रांतिकारकांना पकडून शिक्षा ठोठावण्यात आल्या. परिणामी हळूहळू महाराष्ट्रातील गुप्त मंडळांचे सशस्त्र प्रतिकाराचे प्रयत्न थंडावले. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. क. ब. गांधीयुग. इसवी सन 1920 ते 1947 हा स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या कामगिरीचा तिसरा आणि अखेरचा कालखंड मानला जातो. तो गांधी युग म्हणून ओळखला जातो. या कालखंडात राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधींनी केले. त्यामुळे असहकार चळवळ ते चले जाव चळवळ या काळातील आंदोलन तीव्र होत गेले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात चळवळ व नेतृत्व यशस्वी झाले. महात्मा गांधी 1869 ते 1948. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. पोरबंदर येथेच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. मुंबई येथे उच्च शिक्षण घेऊन ते बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी इंग्लंडला गेले. त्याने मुंबईत काही काळ वकिली सुरू केली. त्यानंतर पुढे दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथेही त्यांनी वकिली केली. याच ठिकाणी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात झाली. आफ्रिकेत असतानाच जॉन रस्किनने लिहिलेल्या अनटू दिस लास्ट या पुस्तकाच्या वाचनानंतर महात्मा गांधीजींमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले. स्वातंत्र्य व समता यासाठी लढा देणारा नेता म्हणून आफ्रिकेत त्यांना मान्यता मिळाली. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी 1906 ते 1914 या काळात अनेकदा सत्याग्रह चळवळीचे आयोजन केले. दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधीजी भारतात आल्याबरोबर त्यांनी देशातील एकंदर परिस्थितीचे अवलोकन केले. भारतातील अतिव दैन्य व दारिद्र्य पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यातूनच त्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला. 25 मे 1915 रोजी त्यांनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर सत्याग्रहाश्रम स्थापन केला. पुढे साबरमतीहून ते 1936च्या सुमारास सेवाग्राम, वर्धा येथे आले. महात्मा गांधींच्या राजकारणातील प्रवेशामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली. 1920ची असहकार चळवळ, 1930ची सविनय कायदेभंग चळवळ, 1942चे आंदोलन इत्यादी घटनांमागे महात्मा गांधींची प्रेरणा, शक्ती व नेतृत्व होते. त्यामुळेच इसवी सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्याबद्दल वाटणारा आदर, निष्ठा व अपार श्रद्धा यामुळे लोकात त्यांना महात्मा म्हणून मान्यता मिळाली. स्वतंत्र भारतात राष्ट्रपिता म्हणून त्यांचे स्थान संस्मरणीय आहे. सत्य, अहिंसा या शाश्वत मूल्यांचा वारसा त्यांनी जगाला दिला. त्यामुळे जागतिक शांततेचे महादूत म्हणून त्यांचा गौरव केला जातो. गांधीजी आणि सत्याग्रह. दक्षिण आफ्रिकेत यावेळी तीव्र स्वरूपाचा वर्णद्वेष होता. वर्णद्वेष इतक्या खालच्या थराला पोहोचला होता की महात्मा गांधीजींना रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून गोऱ्यांनी बाहेर काढले. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी इसवी सन 1906 साली सत्याग्रह या नव्या तत्वाचा अवलंब केला. दक्षिण आफ्रिकेत या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. चळवळ ही पूर्णतः शांततेने व अहिंसात्मक असल्यामुळे शासनाला नेहमीप्रमाणे दडपशाहीचा अवलंब करता आला नाही. या निशस्त्र व संघटित शक्तीपुढे सरकारला झुकावे लागले. सत्याग्रह या नव्या अहिंसात्मक धोरणाच्या शक्तीची सर्व जगाला जाणीव झाली.
प्रारंभीचे सत्याग्रह. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून इसवी सन 1915ला महात्मा गांधीजी आफ्रिकेतून भारतात आले. गांधीजींच्या प्रारंभीच्या जीवन कार्यकाळात चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह व अहमदाबाद येथील आंदोलनांचा समावेश होतो. या कार्यामुळे गांधीजींचे नाव सर्वतोमुखी झाले. पुढे ब्रिटिश सरकारने भारतीय राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी रोलॅट कायदा लागू केला. गांधीजींच्या सूचनेनुसार भारतीयांनी देशभर उपोषण, हरताळ, सार्वजनिक सभा हे निषेध अस्त्र वापरले. गांधीजींना अटक झाली तेव्हा ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं झाली. जालियनवाला बाग हत्याकांड व खिलाफत चळवळ. 12 एप्रिल 1919ला पंजाबमधील अमृतसर शहरात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी लष्करी कायदा पुकारून लष्कर प्रमुख जनरल डायर याच्या हाती शहर सोपवण्यात आले. त्याने बंदी हुकूम जारी केला. जालियनवाला बागेत निशस्त्र जनतेवर जनरल डायरने बेछूट गोळीबार केला. त्यात अनेक जखमी व मृत पावले. गांधीजींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. जेव्हा भारतीय मुस्लिम बंधूंनी खिलाफत चळवळ केली तेव्हा महात्मा गांधीजींनी या चळवळीला काँग्रेसचा पाठिंबा मिळवून तिचे नेतृत्वही केले. ऑगस्ट 1920 पासून महात्मा गांधीजींनी देशव्यापी हरताळ पुकारून ब्रिटिशांविरुद्ध असहकार चळवळ सुरू केली. खिलाफत चळवळीने महात्मा गांधींच्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला. 1. असहकार चळवळ 1920 ते 1922. 1 ऑगस्ट 1920ला देशात अहिंसक असहकार चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली. त्यावेळी देशात अत्यंत स्फोटक परिस्थिती होती. खिलाफतीच्या प्रकरणावरून मुस्लिमात असंतोष निर्माण झाला होता. रौलट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, सरकारची दडपशाही, 1919च्या सुधारणा कायद्यातील असमाधानकारक तरतुदी त्यामुळे भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. अशावेळी सप्टेंबर 1920च्या कलकत्ता अधिवेशनात चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर करून घेतला. 26 डिसेंबर 1920ला नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीला काँग्रेसने मान्यता दिली. या चळवळीच्या ठरावानुसार खालील निर्णय घेण्यात आले. 1. अधिकार पदे व पदव्या, मानाचा, जागांचा त्याग करावा. 2. सरकारी सभा, कार्यक्रमाला नागरिकांनी हजर राहू नये. 3. सरकारी शाळांच्या ऐवजी राष्ट्रीय शिक्षण संस्थांत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. 4. सरकारी न्यायालयावर बहिष्कार टाकावा. देशी न्याय पंचायतीत जावे. 5. कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालावा. 6. मेसोपोटोमियात पाठवण्यासाठी केला जाणारा मुलकी, लष्करी, नोकर या भरतीवर बहिष्कार घालावा. 7. परदेशी मालावर बहिष्कार घालावा व स्वदेशीचा पुरस्कार करावा. महाराष्ट्रातील असहकार कार्यक्रम. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींचे नेतृत्व मान्य करून असहकाराचा कार्यक्रम मनापासून अंमलात आणण्यासाठी तयार झालेल्या लोकमान्य टिळकांच्या अनुयायामध्ये शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडिलकर, गंगाधरराव देशपांडे, वासूकाका जोशी, हरिभाऊ फाटक, चिंतामणराव वैद्य हे प्रमुख होते. या उलट अण्णासाहेब भोपटकर, बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, न. चिं. केळकर यांना असहकारिता पटत नसतानाही केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी पाठिंबा दिला. त्याचबरोबर काँग्रेसने मंजूर केलेल्या ठरावात नमूद न केलेल्या पण महात्मा गांधींना पसंत असणाऱ्या मद्यपान निषेधाच्या चळवळीच्या कार्यक्रमास सुरुवात केली. मद्यपान निषेध कार्यक्रम. मद्यपान निषेध महाराष्ट्रात सुरू झाल्यानंतर त्यास काँग्रेस व महात्मा गांधींनी प्रोत्साहन दिले. या चळवळीने पुणे, धारवाड, ठाणे या भागात जोर धरला. त्यानंतर ती मुंबईतही सुरू झाली. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ही चळवळ शांततामय मार्गाने चालली होती. धारवाडचे जिल्हाधिकारी पेंटर यांनी दडपशाहीचे धोरण अवलंबल्याने 30 जून रोजी जमावावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये 3 व्यक्ती ठार तर 20 जण जखमी झाले. पेंटर यांनी केलेल्या दडपशाहीबद्दल मुंबईतील सभेत महात्मा गांधीजींनी त्यांच्यावर टीका केली. या चळवळीस धारवाड येथे लागलेले हिंसक वळण लक्षात घेऊन महात्मा गांधींच्या सल्ल्यानुसार मुंबई काँग्रेसने मुंबईतील निदर्शने ऑगस्टपर्यंत स्थगित केले. या काळात
89 खटले भरून 60 निदर्शकांना दंड झाला. पकडले गेलेले व्यक्ती सत्याग्रही असतील तर त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न न करता निमूटपणे शिक्षा भोगायची असते. त्यामुळे दंड इतके भरावे लागले की पैशाच्या खर्चाच्या अभावी ही चळवळ थांबली. न्यायालयावर बहिष्कार. असहकार्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वकिलांनी आपला व्यवसाय सोडून द्यावा असे ठरवले होते. असहकाराचा कार्यक्रम मान्य झालेल्यांपैकी काहींनी 1 वर्षभर वकिली सोडली, तर काही जणांनी खटले चालवल्याचे नवीन काम हाती घेण्यास नकार दिला. त्यामध्ये भुसावळचे वासुदेवराव दास्ताने, सोलापूरचे रामचंद्र शंकर राजवाडे, सातारचे अष्टपुत्रे, उंबरगावचे नानासाहेब देवधेकर इत्यादींचा समावेश होता. मात्र ज्यांच्याकडे पूर्वीचे खटले बरेच होते त्यांनी ते चालवण्यासाठी न्यायालयात जाणे सोडलेच नाही. त्यापैकी अण्णासाहेब भोपटकर व बॅरिस्टर जयकर हे पुण्यातील अग्रगण्य वकील होते. सरकारी शाळा कॉलेजवर बहिष्कार. सरकारी अनुदानावर किंवा सरकारतर्फे चालवल्या जात असलेल्या काही खास शिक्षण संस्थांवर बहिष्कार घालून राष्ट्रीय शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रचार केला. इसवी सन 1920ला पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या नावाने महाविद्यालय सुरू झाले. त्यामध्ये विद्यार्थी संख्या एकूण 87 होती. असहकार आंदोलनामुळे ज्या व्यक्तींनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून नंतर राष्ट्रीय शाळेत अध्यापनाचे काम केले त्यामध्ये इस्लामपूरचे शंकरराव जावडेकर, सांगलीचे विप्र लिमये आणि बा ची लागू, महाडचे सखाराम भागवत, मालवणचे सदाशिव कान्होजी इत्यादी होते. यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादाचा प्रसार जोमाने सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय शाळांमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. यातूनच पुढे महाराष्ट्राचे नवे नेतृत्व उदयास आले. मध्य प्रांत व वऱ्हाडमधील आंदोलन. मध्य प्रांत व वऱ्हाडमधील असहकार आंदोलनात सहभागी झालेले पहिले काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून डॉक्टर चोळकर यांचे नाव घेतले जाते. त्यांच्यानंतर सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेब परांजपे होते. सरकारनं त्यांच्यावर राजद्रोही म्हणून खटला चालवला. येथील वामनराव जोशींनाही अटक करण्यात आली. मुंबईतील साधक आश्रम. इसवी सन 1921 मध्ये बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील अंधेरीचे आनंदीलाल पोद्दार शेटजींच्या वाड्यात साधक आश्रम स्थापन करण्यात आला. या साधक आश्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला मी सरकारी नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. येथे विद्यार्थ्यांना शेती करण्याचे, सूतकताईचे व दुग्धशाळा चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. मालेगावातील हिंसक प्रकार. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील जमावाने असहकार चळवळीत भाग घेतल्यामुळे शहरातील पोलीस उपनिरीक्षकाने जमावाला चीड येईल अशी भाषा वापरली. जमावाने चिडून त्याला ठार केले. तेव्हा झालेल्या संघर्षाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले. असहकाराच्या नावाखाली चाललेल्या या हिंसक घटनेचा महात्मा गांधींनी निषेध केला आणि सांगितले की जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना पकडण्यात येते किंवा त्यांच्यावर खटले भरतात तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी तशा प्रकारची निदर्शने करू नयेत आणि पोलिसांनी दिलेले हुकूम काटेकोरपणे पाळावेत. नाशिक जिल्ह्यातील वसंत नारायणराव नाईक यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला. महात्मा गांधींच्या प्रेरणेने मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. तसेच करबंदी, जंगल सत्याग्रह व वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे त्यानं वेळोवेळी शिक्षा झाली. नंदुरबार खजिना लुटीच्या आरोपाखाली खटला भरून त्यांचे घरदार जप्त करण्यात आले. मुळशी सत्याग्रह. असहकार आंदोलनातील पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून मुळशी सत्याग्रह याकडे पाहिले जाते. मुळा मुठा या नद्यांच्या संगमावर टाटा कंपनी धरण आणि जलविद्युत प्रकल्प घेणार होती. त्यामुळे 54 गावे पाण्याखाली जाणार होती. या कंपनीने इंग्रज सरकारच्या बरोबर केलेल्या करारामध्ये कंपनीने येथील जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा काहीही विचार केला नाही. त्यांच्या चरितार्थाची दुसरी व्यवस्थाही केली नाही. तेव्हा शंकरराव देव, शिवरामपंत परांजपे, डॉक्टर फाटक, भोपटकर, तात्यासाहेब केळकर इत्यादींनी या प्रकरणी लक्ष देऊन हे प्रकरण महात्मा गांधींना सांगितले. तेव्हा मुळशी प्रकल्प सत्याग्रहाच्या मार्गाने सोडवण्याचे ठरवण्यात आले. शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. तर सेनापती बापट यांनीही यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
16 एप्रिल 1931 रोजी मुळा नदीच्या पात्रात सत्याग्रहास सुरुवात झाली. सत्याग्रहींनी 12 दिवस धरणाच्या बांधकामाला अहिंसात्मक प्रतिकार केला. सेनापती बापट यांनी सत्याग्रह मंडळाचे काम हाती घेतले. त्यांच्या नेतृत्वामुळे मुळशी सत्याग्रहाला काहीसे उग्र वळण लागले. ते दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले. इसवी सन 1921 ते 1924 अशी 3 वर्षे हा सत्याग्रह चालू होता. हजारो सत्याग्रही तुरुंगात डांबले गेले. सेनापती बापट यांना प्रक्षोभक भाषणाबद्दल इसवी सन 1923 मध्ये 1 वर्षाची शिक्षा झाली. तर इसवी सन 1923 मध्ये इंजिन ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्यामुळे 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यानंतर सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल 3 महिन्यांची शिक्षा झाली. परदेशी मालावर बहिष्कार. महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडासाठी 1 कोटी रुपयांचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी मोहीम हाती घेण्याचं ठरवलं. तसेच आपल्या दुकानात परदेशी कापड विक्रीसाठी ठेवणार नाही असे अभिवचन गिरणी मालकांकडून महात्मा गांधीजींना हवे होते. तसे अभिवचन काही गिरणी मालकांनी दिले. चौरी चौरा प्रकरण. संपूर्ण देशात स्थानिक स्वयंसेवक घोषणा, मिरवणुका काढून आंदोलनाचे वातावरण निर्माण करत होते. अशीच एक मिरवणूक 5 फेब्रुवारी 1922ला गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे निघाली. ती सनदशीर व शांततामय मार्गाने चाललेली असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. संतप्त जमावानं पोलीस पथकावर हल्ला चढवला. त्यामध्ये 21 पोलीस व सब इन्स्पेक्टर अशा 22 जणांचा मृत्यू झाला. या हिंसाचारामुळे महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन तातडीनं बंद केलं. या अनपेक्षित निर्णयामुळे काँग्रेस नेते व जनता नाराज झाली. सरकारनं 10 मार्च 1922ला राजद्रोहाच्या आरोपाखाली महात्मा गांधीजींना अटक केली. 2. सविनय कायदेभंगाची चळवळ 1930. महात्मा गांधीजींनी अचानकपणे असहकार चळवळ बंद केल्यामुळे अनेक नेत्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. त्यातून 1922 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. 8 डिसेंबर 1927ला सायमन कमिशनची नियुक्ती झाली. परंतु त्यामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नसल्यामुळे सर्वत्र या कमिशनचा निषेध करण्यात आला. परिणामी ब्रिटिश सरकारने भारतासाठी सर्वसंमत अशी राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखालील समितीवर सोपवली. त्यांनी वर्षभरात जो राज्यघटनेचा मसुदा तयार केला तोच इसवी सन 1928चा नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो. हा रिपोर्ट सरकारनं 1 वर्षाच्या आत मंजूर न केल्यास आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु त्यापूर्वीच मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्टला विरोध केला आणि बॅरिस्टर जिनांनी मुस्लिमांसाठी 14 मागण्या शासनाला केल्या. परिणामी ब्रिटिश सरकारने नेहरू अहवालाकडे दुर्लक्ष केले. वरीलप्रमाणे अनेक राजकीय घडामोडी वेगानं घडू लागल्या. काँग्रेसनं दिलेली 1 वर्षाची मुदत संपली होती. गव्हर्नर जनरल आर्यवीन यांनी इंग्लंडचे पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांच्याशी चर्चा करून भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याची व सर्वपक्षीय गोलमेज परिषद बोलावण्याची घोषणा केली. महात्मा गांधीजींनी त्यांची भेट घेतली, परंतु त्यांचा प्रस्ताव नाकारून कायदेभंग चळवळीचा निर्णय घेतला. 1931च्या लाहोरच्या अधिवेशनात काँग्रेसने या निर्णयाला मान्यता दिली. 31 डिसेंबर 1929 पर्यंत सरकारनं भारताला वसाहतीचे स्वराज्य दिले नाही, तर कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा इशारा दिला. त्याची परिणती म्हणजेच दांडी यात्रा होय. मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा. मिठावरील करामुळे ब्रिटिशांच्या तिजोरीत 5,07,00,000 रुपयांची भर पडत होती. पण करोडो गरीब लोकांना मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवरील कर जाचक वाटणं साहजिक होतं. हा मिठाचा कायदा मोडण्यासाठी गांधीजींनी आपल्या साबरमती आश्रमातील 79 अनुयायांची पहिली तुकडी सत्याग्रहासाठी निवडली. त्यात पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकारे, अवंतिकाबाई गोखले, जमनालाल बजाज, बाळासाहेब खेर, द ना बांदेकर, स का पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी तांबणे इत्यादी 13 महाराष्ट्रीयन होते. 12 मार्चला सुरू झालेली दांडी यात्रा
5 एप्रिल 1930ला दांडी येथे पोहोचल्यावर समाप्त झाली. साबरमती ते दांडी हे 240 मैलांचे अंतर पायी चालून जाताना महात्मा गांधीजींनी वाटेत अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या सभांमध्ये केलेल्या भाषणामुळे सर्वत्र जागृती निर्माण झाली. 6 एप्रिल 1930ला महात्मा गांधींनी समारंभपूर्वक मिठाचा कायदा मोडला. सत्याग्रहींमधील बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. सोलापुरात लष्करी कायदा. 7 एप्रिल 1930 पासून ब्रिटिशांनी अटक सत्र सुरू केले. 4 मे 1930ला महात्मा गांधीजींना अटक करण्यात आली आणि येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या अटकेच्या बातमीनं संपूर्ण देशभर वातावरण तप्त बनले. सर्वत्र हरताळ, मिरवणुका आणि मोठ्या जाहीर सभा आयोजित करून सरकारचा निषेध केला जाऊ लागला. याचा परिणाम सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात दिसून आला. 7 मे रोजी तेथील कामगारांनी काम थांबवले आणि त्यांचा जमाव दारू अड्डे उद्ध्वस्त करत आणि त्यातील मालाच्या होळ्या करत निघाला. पोलिसांवर, घरांवर, रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. प्रक्षुब्ध जमावाने मंगळवार पेठेतील मुख्य पोलीस चौकीवर हल्ला चढवून पोलीस शिपायास बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यात एक शिपाई मरण पावला तर दुसऱ्या पोलीस शिपायास जिवंत जाळण्यात आले. जमावानंतर न्यायालयाची इमारतही पेटवली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्करी कायद्याबाबतचा अधिकृत वटहुकूम व्हॉइसरॉयने 15 मे रोजी काढला. संपूर्ण भारतात सोलापूर येथे लष्करी कायदा झाला. पोलिसांच्या खुनाला जबाबदार असल्याच्या आरोपावरून मल्लाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिशन सारडा यांना पकडण्यात आले आणि त्यांना 12 जानेवारी 1931 रोजी येरवडाच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. सोलापूरच्या नगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्यामुळे त्यांनी ठराव करून 6 एप्रिल 1930 रोजी नगरपालिका इमारतीवर तिरंगा झेंडा फडकवला. 13 मे रोजी कर्नल पेजने तो झेंडा सैनिकांमार्फत काढून टाकला. इंग्रजांना तिरंगा आवडत नाही हे पाहून बार्शी, पंढरपूर, सांगोला, वळसंग इत्यादी ठिकाणी तिरंगी झेंडे फडकले. परंतु इंग्रजांनी दडपशाही करून कित्येकांना अटक केली तर कित्येकांना हद्दपार केले. तिरंगा झेंडा किंवा वंदे मातरम गीत जसे चळवळीला प्रोत्साहन देणारे प्रतीक ठरली. तसेच सोलापूर भागात गांधी टोपी हे एक प्रभावी प्रतीक होते. त्यावेळेचे सोलापूर काँग्रेस समितीचे चिटणीस तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी काढण्याचे नाकारले. तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. सैनिकांच्या हातात लांब काठ्या असत आणि काठीच्या टोकाशी असलेल्या टोकदार हुकानं ते लोकांच्या डोक्यावरील गांधी टोप्या काढून टाकत असत. नंतर त्या व्यक्तीला पकडण्यात येईल. 1930च्या सत्याग्रह आंदोलनात संपूर्ण देशात फक्त सोलापूरलाच लष्करी कायदा जारी करावा लागला, अशी कबुली भारत मंत्री बेजबुड बेन यांनी ब्रिटिश संसदेत दिली. शिरोडा सत्याग्रह. सोलापुरात ब्रिटिश विरोधी कारवाया सुरू असतानाच विलेपार्ले येथील छावण्यातून सत्याग्रहांच्या तुकड्या बोटीनं वेंगुर्ल्यास पाठवल्या जात होत्या. वेंगुर्ल्यास उतरून सत्याग्रहींनी शिरोड्यास पायी चालत जायचे आणि 12 मे रोजी सत्याग्रहास प्रारंभ करून लढा चालू ठेवायचा असं ठरलं होतं. हा सत्याग्रह सुरू होण्यापूर्वीच शंकरराव देव, अप्पासाहेब पटवर्धन, वासुदेवराव दास्ताने, ग. वी. केतकर, भाऊ रानडे, नाथ घाणेकर इत्यादींना पकडण्यात आले. त्यामुळे सत्याग्रहाची सूत्रे डॉक्टर वा. वी. आठल्ले, आचार्य शंदा जावडेकर, विनायकराव भुसकुटे यांनी हाती घेतली. एकूण 583 स्वयंसेवक शिरोड्यास सत्याग्रह करण्यासाठी गेले. 12 मेला सत्याग्रह सुरू झाला. 15 मेला पोलिसांनी स्वयंसेवकांना मारहाण केली. त्यामुळे 20 जण बेशुद्ध पडले आणि 80हून अधिक जण जखमी झाले. 15 मे 1930 रोजी सत्याग्रह थांबवण्यात आला. 300 स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. वडाळा मिठागरावरील छापा. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या वतीनं वडाळा येथील मिठागरावर सत्याग्रह करण्याचा कार्यक्रम ठरला होता. 17 मे रोजी सत्याग्रही वडाळ्याला आले तेव्हा पोलिसांनी लाठी हल्ला करून सत्याग्रह करणाऱ्यांचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. परंतु दिवसभर स्वयंसेवकांनी तुकड्यांनी येऊन सत्याग्रह केल्यामुळे त्यांना पकडण्यात आले. वडाळ्यातील ही मोहीम 1 जून 1930 पर्यंत चालू होती.
या काळात शेकडो स्वयंसेवकांना अटक करण्यात आली. खानदेशचा सत्याग्रह. पूर्व आणि पश्चिम खानदेशातील जिल्ह्यांनीही या सत्याग्रह मोहिमेत सहभाग घेतला होता. पूर्व खानदेशात कायदेभंग करून 175 स्वयंसेवकांनी तुरुंगवास पत्करला, तर पश्चिम खानदेशातून सत्याग्रह करून तुरुंगात गेलेल्या 424 स्वयंसेवकांपैकी 175 जण हे शहादे तालुक्यातील होते. पुणे जिल्ह्यातील सविनय कायदेभंगाची चळवळ. पुणे जिल्ह्यात मिठाच्या कायदेभंगाच्या चळवळीत प्रचार करण्याचे कार्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, हरिभाऊ तुळपुळे, वासुकाका जोशी, धर्मानंद कोसंबी, केशवराव जेधे इत्यादींनी केले. तर बाळूकाका कानिटकर, त्र्यंब हरोलीकर, हरिभाऊ फाटक इत्यादींनी पुणे शहरातील प्रचाराची आघाडी सांभाळली. तर काकासाहेब गाडगे, त्र्य देवगिरीकर, युथ लीगचे SM जोशी, ना ग गोरे, के खाडिलकर यांनी पुणे जिल्ह्याबाहेर जाऊन कुलाबा, ठाणे इत्यादी जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या. यावेळी महर्षी वी. शिंदे, SM जोशी यांना 6 महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागली होती. सातारा जिल्ह्यातील सत्याग्रह. सातारा जिल्ह्यातील सत्याग्रह महत्त्वपूर्ण मानला जातो. सातारा जिल्ह्यातील बिळाशी गावातही जंगल सत्याग्रहात स्त्री पुरुषांनी शौर्य गाजवले. तेथे शेतकऱ्यांनी कायदेभंग करून जंगलात एक झाड आणून ते भर चौकात ठेवून त्याच्यावर तसेच देवळावर राष्ट्रध्वज फडकवला. 5 सप्टेंबरला बिळाशीत शिरून पोलिसांनी तो झेंडा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजूताई कदम या स्त्रीला लाठीचा मार खावा लागला, परंतु तिने झेंडा सोडला नाही. या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी 39 जणांना पोलिसांनी पकडलं. 1942 साली साताऱ्याच्या प्रतिसरकारचे नेते म्हणून गाजलेले क्रांतिसिंह नाना पाटीलही 1930च्या या लढ्यात सहभागी झाले होते. आपल्या रोखठोक भाषणांनी त्यांनी सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात सासवड भागातही जागृती घडवून आणली होती. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठाणे जिल्ह्यातील सत्याग्रह. ठाणे जिल्ह्यातील उंबरगावला 5 मेला मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व नानासाहेब देवधेकर आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी केले. मिरवणुकीतील 10,000 लोक हातात पाण्याची मडकी घेऊन समुद्र किनाऱ्याकडे आली होती. तसेच डहाणू तालुक्यातील चिंचणी, बोर्डी आणि डहाणू या ठिकाणी मिरवणुका काढून लोकांनी मिठाचा कायदा मोडला आणि शामराव पाटील हे दांडी यात्रेतही सामील झाले होते. चिरनेर येथील सत्याग्रह. 25 सप्टेंबर 1930ला पनवेलपासून 12-13 मैलांवर असलेल्या चिरनेर गावातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये 7 सत्याग्रहींना बलिदान मिळाले. तसेच झालेल्या संघर्षात मामलेदार, 3 पोलीस आणि 1 वनसंरक्षक असे 4 ठार झाले. दंगल करणे, खून करणे, दरोडा घालणे या आरोपावरून 47 जणांच्यावर खटला भरण्यात आला. केशव गणेश गुप्ते, प्रभाकर रास्ते, वसंत महादेव बेदक, नारायण धोंडो खरे, त्र्यंबक नारायण बेडेकर आदी 11 जणांवर मामलेदार आणि पोलिसांच्या खुनाचा कट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आल्या. बाबू गेणू. आपल्या विधवा आईसोबत राहून मोलमजुरी करणारा बाबू गेणू हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ या गावचा रहिवासी होता. सत्याग्रहासाठी काँग्रेसचा स्वयंसेवक म्हणून त्याने नाव नोंदणी केली होती. मुंबई शहरात वाळवा देवीच्या नवीन हनुमान रस्त्यावर परदेशी कापडानं भरलेल्या ट्रक समोर तो 12 डिसेंबर 1930 रोजी आडवा झाला. त्यातच ट्रक अंगावरून गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे लोक संतापले. त्याच्या अंत्ययात्रेस 20,000 जमाव होता. सोनापूरच्या मुंबई येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर प्रक्षुब्ध जमावानं GT इस्पितळाच्या इमारतीवरील युनियन जॅक जाळून टाकला. तसेच जमावानं पोलीस पथकावरही हल्ला चढवला. बाबू गेनूच्या बलिदानानं महाराष्ट्रातील अनेक तरुणांना स्फूर्ती व प्रेरणा मिळाली.
दहीहंडी सत्याग्रह. दहीहंडा सत्याग्रह. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा या गावामध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या, म्हणून तेथे मीठ तयार करून कायदेभंग करण्याची योजना राबवली. मुळशी सत्याग्रहातील क्रांतिकारक नेते श्री बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली विहिरीमधून पाणी काढून मीठ बनवण्यात आले. त्यामुळे कायदेभंग झाला. वर्धा जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते दहीहंड्याला गेले. नागपूर येथे 13 एप्रिल 1930ला नरकेसरी अभ्यंकरांनी जाहीर सभा घेऊन तिथे मिठाच्या पुड्यांचा जाहीर लिलाव केला. यवतमाळ येथे लोकनायक बापूजी अने यांनी मिठाच्या पुड्यांचा लिलाव केला. तर अकोला जिल्ह्यात दुर्गाताई जोशी, दादासाहेब गोळे, ब्रिजलाल बियाणे इत्यादींनी कायदेभंग चळवळ राबवली. मोठमोठ्या जाहीर सभा घेणे, मीठ विक्री करणे व कायदा मोडणे ही कार्य अकोला जिल्ह्यात सुरू झाली. बुलढाणा जिल्ह्यातही गावोगावी कायदेभंग करून आणलेल्या अवैध मिठाची विक्री होऊ लागली. भंडारा, अमरावती येथेही मोठ्या प्रमाणात कायदेभंगाचे वातावरण निर्माण झाले होते. अमरावती येथील सत्याग्रहात डॉक्टर भोजराज हरिराव देशपांडे, डॉक्टर पातुरकर, कृष्णराव मोरे इत्यादींचा सक्रिय सहभाग होता. पुसदचा जंगल सत्याग्रह. पुसद जवळच्या आरक्षित जंगलातील गवत 10 जुलै 1930ला कापून बापूजी अने यांच्या नेतृत्वाखाली 11 स्वयंसेवकांनी जंगलचा कायदा मोडला. त्याबद्दल अणे यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली. 11 जुलैला डॉक्टर मुंजे यांनी असाच सत्याग्रह केला. त्यांनाही शिक्षा देण्यात आली. या जंगल सत्याग्रहाचे लोण हळूहळू तळेगाव, वडाळी, खामगाव, बुलढाणा, चांदा, भंडारा इत्यादी जिल्ह्यातही पसरले. वरीलप्रमाणे महात्मा गांधींच्या अटकेनंतर सर्वत्र जोमाने चालू असलेली सविनय कायदेभंगाची चळवळ ब्रिटिश सरकारने सर्व शक्तीने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत ब्रिटिशांनी भारताला सुधारणा कायदा देण्याचा विचार सुरू केला होता. दरम्यान गोलमेज परिषदेमध्ये 1931ला डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. महात्मा गांधींनी त्यास विरोध केला. शेवटी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात इसवी सन 1932 मध्ये पुणे करार झाला. या कराराद्वारे अस्पृश्यांना राखीव जागा दिल्या गेल्या. महात्मा गांधीजींनी 1933 नंतर स्वतःला हरिजनांच्या उद्धारासाठी कार्यरत ठेवले. परिणामी सविनय कायदेभंग चळवळीचा जोर हळूहळू कमी झाला. 3. छोडो भारत आंदोलन 1942. पार्श्वभूमी. ब्रिटिश सरकारने 1935चा भारत सरकारचा कायदा लागू केला. नव्या कायद्याअंतर्गत भारतात निवडणुका होऊन प्रांतिक सरकारे स्थापन झाली. सप्टेंबर 1939ला दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली. महायुद्धास पाठिंबा द्यायचा की नाही या संदर्भात काँग्रेस आणि ब्रिटिश सरकारात मतभेद होऊन काँग्रेसच्या सर्व प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे देऊन स्वातंत्र्याचा लढा चालू ठेवला. 1940ला ऑगस्ट घोषणा करून हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य देणे हे इंग्लंडचे धोरण राहील अशी घोषणा केली. ब्रिटिशांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी डावलल्यामुळे काँग्रेसने आपले आंदोलन युद्धकाळातही सुरूच ठेवले. मुंबईत काँग्रेस समितीची बैठक 15 व 16 सप्टेंबर 1940ला होऊन वैयक्तिक सत्याग्रह कार्यक्रम आखण्याचे महात्मा गांधीजींनी घोषित केले. 13 ऑक्टोबर 1940च्या वर्धा बैठकीत विनोबा भावे पहिले सत्याग्रही म्हणून निवडले गेले. चळवळीनं जोर धरला, परंतु जपाननं भारताच्या सरहद्दीपर्यंत धडक मारली. त्यामुळे महात्मा गांधीजींनी लगेच ही चळवळ बंद केली. यावेळी ब्रिटिशांना भारतीयांच्या सहकार्याची गरज असल्यानं क्रिस्प योजना भारतीयांच्या पुढे ठेवली. भारतातील बहुतेक पक्षांनी क्रिस्प योजना फेटाळली. 7 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन मुंबई येथे भरले. काँग्रेस पुढे सरकारविरुद्ध लढा सुरू करण्याखेरीज अन्य पर्याय राहिला नाही. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 8 ऑगस्ट 1942 रोजी छोडो भारत अथवा चले जावचा ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर करण्यात आला. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधी, पंडित नेहरूंसह काँग्रेसच्या 148 प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. परिणामी संपूर्ण देशात छोडो भारत आंदोलनास सुरुवात झाली. महाराष्ट्रातही या आंदोलनानं
जोर धरला. अर्थात चले जाव चळवळीला प्रत्यक्ष भूमिगत आंदोलनाचे रूप मिळाले. मुंबईतील आंदोलन. महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर 1942च्या क्रांतीचा स्फोट मुंबई शहरातही झाला. मुंबई हे क्रांतीचे केंद्र बनले. अरुणा असफ अली, अच्युतराव पटवर्धन, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, साने गुरुजी, S.M. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये इत्यादी नेते भूमिगत झाले. सेंट्रल डिरेक्टोरेट ही भूमिगतांची मध्यवर्ती संस्था मुंबईत सुरू झाली. तेथूनच क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे, दारुगोळा, बुलेटिन्सचा पुरवठा होऊ लागला. विद्यार्थ्यांनी महाविद्यालये बंद पाडली. मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. बॉम्ब प्रकरणातील संशयित म्हणून डॉक्टर वसंत अवसरे यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते भूमिगत झाले. मुंबई येथील नळ बाजारातील एका इमारतीत ते भूमिगत आश्रय घेत असत. पोलिसांनी त्यांच्यावर अचानक छापा टाकून S.M. जोशी, महादेव दत्तात्रय कारेकर, मधु लिमये, विनायक वासुदेव कुलकर्णी यांना कैद केले. कुमारी उषा मेहता, विठ्ठलदास झवेरी, चंद्रकांत बाबू झवेरी यांनी मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन सुरू करून त्यामार्फत 1942च्या क्रांतीची प्रेरणा व संदेश भारतभर प्रसारित करण्याचे कार्य केले. रायगड जिल्हा चळवळ. नाना पुरोहित, मोहन धारिया यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चळवळ कार्यरत ठेवली होती. त्यामध्ये पोस्ट ऑफिसातील कागदपत्रे चाळण्यात आली. तारायंत्रे तोडली गेली. पोलिसांकडील बंदुका काढून घेण्यात आल्या. याच जिल्ह्यातील नेरळ, माथेरानच्या परिसरात भाई कोतवाल यांनी कार्यकर्त्यांना संघटित करून क्रांतिकार्यासाठी शेतकऱ्यांची सशस्त्र सेनाच उभारली होती. तसेच टाटाच्या खोपोली येथील विद्युत केंद्रातून मुंबईला होणारा वीज पुरवठा खंडित केला होता. भाई कोतवाल यांनी रायगड जिल्ह्यात चले जाव आंदोलन तीव्र केल्यामुळे कोतवाल व त्यांचे सहकारी गोमाजी पाटील यांना पकडून देणाऱ्यांना 5,000चे इनाम जाहीर केले होते. पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनं. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातील वेस्ट एंड आणि कॅपिटल या 2 चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवून आणले होते. नाशिक येथील पोस्ट ऑफिसची लुटमार केली. सोलापूर, पंढरपूर, करमाळा इत्यादी ठिकाणी भूमिगतांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन करून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चळवळ जागृत ठेवली. तुफान सेना तसेच नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या आझाद दल या गटानं सातारा, सांगली या परिसरात सशस्त्र कारवाया केल्या होत्या. साताऱ्यातील पत्री सरकार. सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन करून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चळवळ जागृत ठेवली होती. तुफान सेना तसेच नागनाथ नायकवडी यांच्या आझाद दल या गटानं सातारा, सांगली या परिसरात सशस्त्र कारवाया केल्या होत्या. साताऱ्यातील पत्री सरकार. सातारा विभागातील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पत्री सरकार साधारणतः 3 वर्ष कार्यरत होते. सत्यशोधक चळवळीतून वर आलेले क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसामान्यांचे कैवारी होते. त्यांचे सहकारी विविध जाती जमातीतील होते. 1 ऑगस्ट 1942 ते 21 मे 1943 या चले जावच्या पहिल्या टप्प्यात मोर्चे, निदर्शने आणि भूमिगत राहून घातपाताचे प्रकार घडवून आणले होते. चळवळीच्या अखेरपर्यंत ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, सभा घेतल्या जात. शिवाय तारा तोडणे, रूळ उखडणे, स्टेशन जाळणे, आगी लावणे, तिरंगा फडकवणे यावर भूमिगत कार्यकर्त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. या भागातील भूमिगतांनी कराड, पाटण, तासगाव, खानापूर, वाळवा, खटाव इत्यादी गावातील सधन लोकांच्या घरावर दरोडे घालून रकमा हस्तगत केल्या. य. दी. फडके यांच्या मते यावेळी भूमिगतांचे छोटे मोठे 29 गट व गटनिहाय सदस्यांची यादी आबासाहेब शिंद्यांच्या ग्रंथात नोंदवलेली होती. या भागातील प्रति सरकारला पत्री सरकार म्हणूनही संबोधले जाते. या काळात G.D. लाड, शेख काका, बेडे मास्तर, वसंतदादा पाटील, उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील, यशवंतराव चव्हाण, D.G. देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर इत्यादी व्यक्तींचेही महत्त्वपूर्ण योगदान होते. 1942च्या लढ्यातील सर्वात यशस्वी असा पत्री सरकारचा तो प्रयोग होता.
पुण्यातील चळवळ. पुण्यात केशवराव जेधे, धनंजयराव गाडगे, शंकरराव देव इत्यादी प्रमुख काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्याचा निषेध करण्यासाठी जमावानं घोषणा देत उत्स्फूर्तपणे प्रचंड मिरवणुका काढल्या. त्यामध्ये पोलिसांचा लाठी हल्ला आणि गोळीबारात 7 जणांना प्राण गमवावे लागले. पुण्यातील चळवळीत विद्यार्थी, युवक आणि युवतींची संख्या अधिक होती. 1 ऑगस्ट 1942चा पुण्यातील मोर्चा हॅमंड या अधिकाऱ्यानं अडवून धरला आणि गोळीबार केला. त्यामध्ये नारायण दाभाडे याचा मृत्यू झाला. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी पुण्यात टेलिफोन तारा तोडणे, बसेसची तोडफोड करणे, पोलीस चौक्या उद्ध्वस्त करणे इत्यादी प्रकार सुरू होते. अर्थात पोलिसांची ही दडपशाही जोमानं सुरू होती. खान्देश ही साने गुरुजींची कर्मभूमी मानली जाई. परंतु यावेळी ते पुण्यातील भूमिगत चळवळीचे सक्रिय नेते होते. साने गुरुजींच्या सल्ल्यानं अंबळनेरचे डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या पत्नी लीलाताई पाटील, उत्तमरावांचे बंधू शिवाजी आणि दशरथ या सर्वांनी या चळवळीत सक्रिय योगदान दिले. त्यांनी प्रचंड मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. जमावाने टपाल कचेरी, सबजज न्यायालय, रेल्वे स्टेशन पेटवून दिले. पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये महादेव देसाई यांचा बळी घेतला गेला. पोलिसांनी दशरथ पाटील, लीलाताईंना पकडून मारहाण केली आणि 1 वर्षाची शिक्षा ठोठावली. धुळे नंदुरबार रस्त्यावरील चिमठाणे या गावाजवळ 5.5 लाखांचा सरकारी खजिना क्रांतिकारकांनी लुटला. जळगाव भुसावळ या शहरात युवकांचा एक गट निर्माण झाला होता. अब्दुल रंजवा याच्याशी संगनमत करून जनतेनं रेल्वे उलथून टाकल्या. नंदुरबार येथेही शिरीष कुमार मेहता या विद्यार्थ्यानं शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकवल्यामुळे त्यालाही शहीद व्हावे लागले. विदर्भातील चले जाव चळवळ. 13 एप्रिल 1939 रोजी मदनलाल बागडी, विनायक सखाराम दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थान लाल सेनेने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांच्या हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी या गुप्त प्रहारी संघटनेचा कित्ता गिरवण्याचे ठरवले होते. विदर्भात चले जाव चळवळीचे वेध जुलै 1942 पासून लागले होते. विदर्भातील 55 कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडून भूमिगत व्हावे अशी सूचना मदनलाल बागडेंनी दिली होती. ऑगस्ट 1942 रोजी चिटणीस पार्कमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत देशभक्तीनं रसरसलेली आणि स्वतः रचलेली गीते खंजिरीच्या तालावर गाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जनतेच्या अंतःकरणात अंगार फुलवला. याच वेळेस तुकडोजी महाराजांना अटक करण्यात आली. वरील घटनेचे पडसाद नागपुरात उमटले. 28 ऑगस्ट 1942 पर्यंत नागपूर शहरात आणि जिल्ह्यात 1088 लोकांना अटक करण्यात आली. पोलीस व लष्कराला 74 वेळेस गोळीबार करावा लागला. जवळपास 456 वेळा बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यामुळे 64 जण प्राणाला मुकले तर 42 जण जखमी झाले. राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेबा महाले हे पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. त्यानंतर त्यांचा मुलगा शंकर महाले या 18 वर्षाच्या तरुणानं महात्मा गांधींच्या नावाचा जय जयकार करत मृत्यूला मिठी मारली. प्रक्षुब्ध जमावानं रामटेक, किल्लोर, सावनेर, खापा आणि कुड्डी ही रेल्वे स्टेशनं जाळली होती. वर्धा, भंडारा, तुमसर या ठिकाणी असंतुष्ट जमावानं परकीय सत्तेविरुद्धचा राग व्यक्त केला होता. तसेच अकोला येथील राष्ट्रीय शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच अमरावतीच्या हनुमान व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते हे चले जाव चळवळीत सहभागी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. इसवी सन 1909 रोजी यावली गावात जन्मलेल्या माणिक नावाच्या मुलाचे आडकोजी महाराज या साधू पुरुषाने तुकड्या असे नामकरण केले. इसवी सन 1930च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीपासून तुकडोजी महाराजांनी कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे माध्यमातून हजारो लोकांचे प्रबोधन घडवून आणले होते. हिंदी व मराठी पदरचनेतून व खंजिरीच्या खड्या आवाजातून जनजागृती घडवून आणली. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना, उठो जवानो करके बताओ, कहने के दिन गए
अशा गीतांनी या राष्ट्रसंतांनी तरुणांची मनं जिंकली. तुकडोजी महाराजांचे स्पष्ट बोलणे व रोखठोक रांगडे सवाल सामान्य माणसाच्या काळजाला भिडत असत. नागपूर तुरुंगातून सुटल्यानंतर तुकडोजी महाराज आष्टी, चिमूरच्या दौऱ्यावर गेले. या दोन्ही गावातील जनतेला चिथावणी देण्याचा आरोप ठेवून तुकडोजी महाराजांना 28 ऑगस्ट 1942 रोजी पुन्हा अटक करण्यात आली. यावलीचा उद्रेक 15 ते 19 ऑगस्ट 1942 हे 5 दिवस अमरावती शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या यावली या जेमतेम 2000 वस्ती असलेल्या गावी स्वातंत्र्य लढ्याचे यज्ञकुंड घराघरात धगधगत होते. 18 ऑगस्टला जिल्हाधिकारी मेल्ड्रम, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रँट यांनी पोलिसांचे पथक घेऊन यावलीच्या ग्रामस्थांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी पोलिसांचा कडवा प्रतिकार केल्यामुळे मेल्ड्रम साहेब रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले. शुद्धीवर आल्यावर तो पळू लागला, परंतु लोकांनी त्याला पकडले. शरणागती पत्करून तो सुटला, परंतु त्याने पुन्हा लष्कराची कुमक घेऊन यावलीवर हल्ला केला. या संघर्षात पोलिसांना 47 फैरी झाडाव्या लागला. त्यात 5 लोक ठार झाले तर 12 जण जखमी झाले. 19 ऑगस्टला लष्करानं गावाला वेढा दिला. यावलीच्या 134 गावकऱ्यांकडून रुपये 10,000 सामुदायिक दंड वसूल करण्यात आला. यावलीतील प्रतिकारास जबाबदार असल्याच्या आरोपावरून 62 जणांना विशेष न्यायालयानं 2 ते 7 वर्ष मुदतीच्या सक्त मजुरीच्या शिक्षा ठोठावल्या. 1942च्या चळवळीतील यावलीचा संग्राम हा महत्त्वपूर्ण मानला जातो. बेनोडा गावची शौर्यगाथा. मोर्शी वरुड रस्त्यावरील बेनोडा गाव वसलेले आहे. 16 ऑगस्टला बेनोडा, इत्तमगाव, लोणी इत्यादी खेड्यातील लोकांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्याचं ठरवलं. वामनराव पाटील यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. मोर्चावर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात महादेव फंदाडे, महादेव वाघमारे, इत्तमगाव, पांडुरंग मालपे, लोणी, महादेव बारमासे व विनायक यावले, बेनोडा या 6 जणांनी प्राणाहुती दिली. आष्टी आणि चिमूरचे लढे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी गावी 16 ऑगस्टला 3000 लोकांचा जमाव पोलीस ठाण्यावर चाल करून गेला. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 7 जण ठार झाले. संतप्त जमावानं पोलीस उपनिरीक्षक, जमादार आणि 3 शिपाई यांच्यावर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. पोलीस ठाणे, पोलिसांची चाळ, टपाल कार्यालय, सरकारी विश्रामधाम इत्यादी इमारती जाळून टाकल्या. या संघर्षात अनेकांना अटक झाली. 10 जणांना फाशी, 54 जणांना जन्मठेप तर 16 जणांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा फरमावण्यात आल्या. चिमूर, जिल्हा चंद्रपूर या गावात 16 ऑगस्टला खवळलेल्या जमावानं सब डिव्हिजनल ऑफिसर, नायब तहसीलदार, परिमंडल निरीक्षक व 1 शिपाई यांना लाठ्यांचे प्रहार करून ठार मारले. चिमूर मधील जवळपास सर्व सरकारी इमारती जाळण्यात आल्या. 19 ते 26 ऑगस्ट पर्यंत 300 गोऱ्या व भारतीय सैनिकांनी चिमूर गावात तळ ठोकून निरपराध बायका, मुलांना बेदम मारहाण केली. 16 ऑक्टोबर 1942 रोजी एक पत्रक काढून चिमूर येथे लष्करानं या केलेल्या अत्याचारांची चौकशी करण्याची मागणी ब्रिटिश सरकारनं फेटाळली. भन्साईचे उपोषण. सेवाग्राम आश्रमातील प्राचार्य भन्साई यांनी 1 नोव्हेंबर 1942 रोजी दिल्लीतील बापूजी अणे यांची भेट घेऊन चिमूरच्या महिलांना न्याय मिळवून द्यायचा असा प्रयत्न केला. त्या प्रकरणात काहीच कारवाई होत नाही हे लक्षात घेऊन प्राचार्य भन्साई यांनी उपोषणास प्रारंभ केला, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. परंतु भन्साईंनी या प्रकरणी 63 दिवस उपोषण केले. ठक्कर बाप्पा नटेश, अप्पाची द्रविड, एडी मणी, पी कोंदडराव इत्यादींनी पत्रक काढून चिमूर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी असा आग्रह धरला. या प्रकरणात 6 जानेवारी 1943 रोजी देशभरातील 100हून अधिक वृत्तपत्रांनी 1 दिवसाचा हरताळ पाळला. विदर्भाप्रमाणेच मध्य भारतातही ही चळवळ फोफावली होती. अशा रीतीनं 1942च्या चले जाव आंदोलनात विदर्भ, मध्य भारतानं वैशिष्ट्यपूर्ण भूमिका पार पाडल्याचे दिसून येते. मराठवाडा विभाग. 1942च्या चले जाव आंदोलनात मराठवाड्याचा सहभाग. 1942च्या लढ्याच्या वेळेस 7-8 ऑगस्ट रोजी गोवालिया टँकवर झालेल्या
अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात स्वामी रामानंद तीर्थ हजर होते. गोवालिया टँकवर झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अगोदर इंग्रजीत आणि नंतर हिंदीत 2 तासांपेक्षाही अधिक वेळ गांधीजी बोलले. त्याच वेळेस महात्मा गांधीजींनी देशवासियांना करा किंवा मरा असा मंत्र दिला. महात्मा गांधींचे भाषण कानात प्राण आणून हजारो लोक ऐकत होते. त्यात स्वामीजीही होते. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे हैदराबाद संस्थानात चळवळ उभी राहील. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे हैदराबाद संस्थानात चळवळ उभी राहील का, हा प्रश्न स्वामीजींच्या मनात होता. 9 ऑगस्ट 1942 रोजी स्वामीजी संध्याकाळी हैदराबादच्या नामपल्ली स्टेशनवर उतरले. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना अटक केली व चंचलगुंडा येथील जेलमध्ये डांबून टाकण्यात आले. या शिक्षेतून त्यांची 16 डिसेंबर 1943 रोजी सुटका करण्यात आली. चले जाव आंदोलनात औरंगाबाद विभागात ज्या 14 लोकांना अटक करण्याचा आदेश देण्यात आला होता, त्यात अच्युत गणेश देशपांडे, माणिकचंद पहाडे, गुलाबचंद नागोरी, गोपाळ शास्त्री देव, मोतीलाल मंत्री, R.D. देशपांडे यांच्याबरोबर अंबेजोगाईच्या नूतन विद्यालयाचे रामचंद्र गोविंद उर्फ बाबासाहेब परांजपे व नारायणराव जोशी यांचा समावेश होता. 10 ऑगस्टला बाबासाहेब परांजपे व नारायणराव जोशी यांना अटक झाली. हैदराबाद संस्थानात विविध ठिकाणी झालेल्या सत्याग्रहात 1942 मध्ये सुमारे 300 लोक तुरुंगात होते. त्यातील बहुसंख्य मराठवाड्यातील होते. मोडतोडीच्या घटना. 1942च्या आंदोलनात मोडतोडीच्या बऱ्याच घटना मराठवाड्यात घडून आल्या. त्यात डिसेंबर 1942 मध्ये मोमिनाबाद, आत्ताचे अंबाजोगाई गावात सरकारी प्रचारासाठी ठेवलेला रेडिओ आणि 2 टपाल पेट्या जाळण्यात आल्या. 2 टपाल पेट्या पळवण्यात आल्या. परळी ते मोमिनाबाद रस्त्यावरच्या तसेच जालना ते औरंगाबाद दरम्यानच्या तार खात्याच्या तारा कापण्यात आल्या. मराठवाड्यात अनेक ठिकाणी सत्याग्रह झाले. 8-9 ऑगस्टच्या रात्री मोमिनाबादेत अर्थात आत्ताच्या अंबेजोगाईत नूतन विद्यालय, सरकारी शाळा, योगेश्वरी देऊळ अशा ठिकाणी काही पोस्टर्स चिटकवलेली आढळली. त्यात स्टेट काँग्रेस जिंदाबाद, ब्रिटिश साम्राज्य मुर्दाबाद, शाहे उस्मान जिंदाबाद अशा घोषणा होत्या. त्यात रात्री परळी गावातील घरे व दुकाने यात काही चक्रमुद्रित पत्रिकेही टाकण्यात आली. या सर्व घटनांच्या मागे योगेश्वरी नूतन विद्यालयाचे शिक्षक आहेत अशी सरकारची माहिती होती. या सर्व घटनांची नोंद घेऊन योगेश्वरी विद्यालयाच्या 14 शिक्षकांविरुद्ध हैदराबाद संरक्षण नियमाद्वारे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. ज्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश होते त्यात बाबासाहेब परांजपे, एकनाथराव कुलकर्णी, सदाशिव भगवान किंबहुने, बाबूराव कानडे, व्यंकट श्रीनिवास देशपांडे, काली रामप्रताप परिहार, दिगंबर सिद्धराज देशपांडे, काशीनाथ चिलवंत, श्रीनिवास अहंकारी, लाला बिंदाप्रसाद इत्यादींचा समावेश होता. हैदराबाद संस्थानात मोडतोडीच्या एकूण 13 घटना मराठवाड्यात होत्या. मराठवाड्यातून वरील लोकांशिवाय राघवेंद्र दिवाण लातूर, अण्णासाहेब वाळुंजकर, अच्युतभाई देशपांडे, तात्यासाहेब महाजन, रामगोपाल नामंदर, नागोराव पाठक, ज.प. मुळे औरंगाबाद, हिरालाल कोटेचा, मोतीलालजी मंत्री बीड, व्यंबा जोशी, देवरावजी चव्हाण उस्मानाबाद, अच्युतराव खोडवे हिंगोली इत्यादींना अटक करण्यात आली होती. मराठवाड्यात नांदेड, वैजापूर, गंगापूर, अंबेजोगाई, अंबड, पाटोदा, परभणी, सेलू, बीड, अहमदपूर, जालना, हर्सूल, उस्मानाबाद व लातूर ही सत्याग्रहींची प्रमुख केंद्रे बनली होती. गोराकाठचा चले जाव चळवळीत सहभाग. या लढ्यात पैठण व गंगापूर विभागातून 40 लोक सहभागी झाले होते. त्यांना 9.5 महिन्याची शिक्षा झाली. जालना, अंबड या परिसरातील 42 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. गंगाखेड भागातही चले जाव चळवळीचे लोण पसरले होते. नांदेड जिल्ह्याने 1942च्या लढ्यात तर सिंहाचा वाटा उचलला होता. उमरी, अर्धापूर, भोकर, हदगाव, बिचकुंदा, पाथरड इत्यादी ठिकाणचे लोक या लढ्यात सहभागी झाले होते. नांदेड येथे 3 ऑक्टोबर 1942 रोजी मोठ्या संख्येने सत्याग्रहींनी सत्याग्रह केला. पुढे त्यांना 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.
1942ची गोदाकाठची स्वातंत्र्य चळवळ इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत छोडो भारत हा शेवटचा टप्पा म्हणून ओळखला जातो. या चळवळीतील हिंसेबद्दल सरकारनं महात्मा गांधी व काँग्रेसला जबाबदार धरलं, म्हणून महात्मा गांधींनी 21 दिवसांचं उपोषण केलं. या चळवळीला जरी अंतिम ध्येय गाठता आलं नसलं तरी तिने भारतीय स्वातंत्र्य दृष्टीपथात आणून ठेवलं, हे काही विसरता येणार नाही. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.